नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, नाशिकमधील अशोक खरात प्रकरण सध्या चांगल्याच चर्चेमध्ये दिसत आहेत. एका महिलेने लैंगिक अत्याचार व बलात्कार प्रकरणी अशोक खरात याच्यावरती गुन्हा नोंदवला व त्यानंतर त्याला अटक देखील झाली. रोज दिवसेंदिवस अशोक खराचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. पोलिसांना रोज काही ना काही एव्हिडन्सेस मिळत आहेत. जसे की मिरगावच्या फार्म हाऊसवरती जो काही एव्हिडन्स मिळाला, जिवंत काडतुसे, पिस्तूल या गोष्टी मिळाल्या, त्यानंतर पेन ड्राईव्ह मध्ये ज्या काही स्टील व्हिडिओ मिळाल्या, असे रोजचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. सोबत अशा पण गोष्टी आहेत जसे अनेक राजकीय नेत्यांचे संबंध अशोक खराच्या सोबत चांगले होते. जसे सकाळी रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे अशोक खरात याच्या अडचणीमध्ये आता खूपच वाढ झालेली आहे. मात्र यावरती आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की अजून किती खालच्या पातळीवरती आपण महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा आहेत, परंतु या कायद्याचं पालन करणारे जर या भोंदू बाबांच्या नादी लागणार असतील तर सर्वात आधी या भोंदू भक्तांवरती कारवाई झाली पाहिजे, असा देखील टोला त्यांनी काही राजकीय नेत्यांना लगावला आहे. ते असे देखील म्हणाले की इपिस्टिन फाईलवरून आपलं लक्ष उडता कामा नये म्हणून देखील हा विषय आणला गेला असावा, असा देखील त्यांनी एक खोचक टोला त्यांच्या विरोधकांना लगावलेला आहे. सोबत ते असे पण बोलले की हा महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं पालन करणारे लोक आहेत. इथे पूर्णपणे कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे आणि कायद्यानुसार वागलं गेलं पाहिजे, असं देखील माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. ते असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी पांघरुण मंत्रालय काढलं पाहिजे, कारण अशा भोंदू भावांच्या पापांवरती ते जर पांघरुण घालत असतील तर ते खातं त्यांनी त्यांच्याकडे ठेवावं, असं देखील टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. त्यानंतर ते असे पण म्हणाले की असे गावोगावी जे भोंदू बाबा आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे, असं देखील ते आपल्या माध्यमांशी बोलताना मीडियासमोर बोलले. तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये काय वाटतं मंडळी? आपलं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.